रामचरिताची मोहिनी नित्यवसे माझ्या मनी, जुळणी केली म्हणून संकलनाची. नमस्कार, मी सौ मैत्रेयी भट. आपले काव्य रसरंजनमध्ये मनापासून स्वागत. आज श्री रामरक्षा स्तोत्र एक अभ्यास या अंतर्गत श्री रामरक्षा स्तोत्र समजून घेऊन म्हणण्यासाठीच्या अभ्यासाचा आजचा भाग पहिला आपण सुरू करूया. आज गुढीपाडवा, नवीन संवत्सराच्या पहिल्या दिवशी आपण श्री रामरक्षा स्तोत्र समजून घेऊन म्हणण्याचा संकल्प करूया. नमस्कार. आपल्या धार्मिक परंपरेत मनावर चांगले संस्कार होऊन ते शुद्ध होण्यासाठी स्तोत्रपाठाला फार महत्त्व आहे. आबालवृद्धांच्या परिचयाचे श्री रामरक्षा स्तोत्र हे त्यापैकीच एक आहे. ते अधिक समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अनेक ठिकाणी वाचनात आलेल्या चांगल्या गोष्टी एकत्र करून संकलित करून आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. अभ्यासाची जोड देऊन हे संकलन आपल्यासमोर सादर करताना आपल्यातील त्या परमतत्वाची जाण जागी करण्याचा श्रद्धायुक्त भाव माझ्या मनात आहे. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाला. एखाद्या चिरेबंदी इमारतीची जडणघडण पाहताना एक एक चिरा किती चपखल बसला आहे हे आपल्या लक्षात येतं. वर्षानुवर्ष असं बांधकाम अभेद्य राहतं. एखादा चिरा काढून त्या जागी दुसरा दगड आपण बसवू शकत नाही. आपल्या मंत्रद्रष्ट्या ऋषींनी जे स्तोत्र मंत्र रचले आहेत त्यातला प्रत्येक शब्द त्याच्या जागी अचूक बसवलेला आहे. त्याची जागा दुसरा कोणताही शब्द घेऊच शकत नाही. याचं कारण म्हणजे ही स्तोत्र या ऋषींना स्फुरण पावलेली आहेत. ते मंत्रद्रष्टे ऋषी होते. अशाच एका अद्वितीय स्तोत्राचा आपण आता अभ्यास करणार आहोत. हे स्तोत्र एक महान मंत्रही आहे आणि अभेद्य कवचही. असे हे श्री रामरक्षा स्तोत्र. स्तोत्रामध्ये आराध्य देवतेची स्तुती म्हणजे स्तवन केलेलं असतं. त्यातून अभय प्राप्त करून घेण्याचा हेतू असतो. ते मोठ्याने म्हटलं जातं. आणि मंत्र म्हणजे मनन. आपण रामरक्षा मोठ्याने म्हणावी, मनातही म्हणावी. जसा एखाद्या औषधाचा काढा किंवा अर्क प्रभावीपणे काम करतो तसा या मंत्रातील प्रत्येक अक्षराचा प्रभाव पडतो. एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम म्हणजे त्यातील एक एक अक्षरसुद्धा मनुष्याच्या मोठमोठ्या पापांचा नाश करणारे असे आहे. आपल्या धार्मिक परंपरेत मनावर चांगले संस्कार होण्यासाठी स्तोत्रपठणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्री रामरक्षा स्तोत्र हे अशा स्तोत्रांपैकी एक मुख्य स्तोत्र आहे. ते आपणा सर्वांच्या परिचयाचे आहे. यात रामनामाने आपल्या शरीराचे मस्तकापासून पायापर्यंत सर्व अवयवांचे रक्षण करावे अशी प्रार्थना गेलेली आहे. यात रामावतारापासून रावणवधापर्यंतच्या सर्व मुख्य कथा अनुक्रमाने साधलेल्या आहेत. एवढंच नाही तर त्यातील भाषेचे रचना सौंदर्य, त्यानंतर श्लोकांचं अलंकारिक सौंदर्य आणि चपखल विशेषणांचा वापर म्हणजे हे सगळं अगदी थक्क करणार आहे. 4थ्या श्लोकापासून ते 9व्या श्लोकापर्यंत श्री रामप्रभूंनी माझ्या शरीराच्या कोणकोणत्या अवयवांचं रक्षण करावं याचं वर्णन केलेलं आहे. पण त्यात राम हा शब्द एकदाही आलेला नाही. तर श्रीरामांसाठी यथायोग्य विशेषणांचा उपयोग केला गेला आहे. उपास्य देवतेचं फक्त गुणवर्णनच नाही
तर संपूर्ण चरित्रच सांगितलंय. र या ध्वनीचा उच्चार खूप वेळा आला आहे. प्रभावी ऊर्जा देणारा हा बीजमंत्र स्तोत्र पाठकाला हे सगळे गुण प्राप्त करण्याच्या मार्गावर नेऊ शकतो. चारित्र्य संवर्धनासाठी शरीर आणि मनाची उच्चतम आरोग्य अवस्था राहण्यासाठी प्रत्येक पिढीला संस्कारक्षम करणारे असे हे श्री रामरक्षा स्तोत्र आहे. असे हे रामरक्षा स्तोत्र लिहिले कोणी, या प्रश्नाचे उत्तर सुरुवातीलाच मिळते. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः. म्हणजे हे स्तोत्र बुधकौशिक ऋषींनी रचलेलं आहे. कोण होते हे बुधकौशिक ऋषी, त्यासाठी थोडं मागं जावं लागेल. वाल्मिकी ऋषींनी श्रीरामांचं चरित्र 100 कोटी श्लोकात वर्णन केलं. त्या रामनामाच्या लोभामुळे देव, दानव, मानव यांच्यात भांडण सुरू झालं की यावर अधिकार कोणाचा, म्हणून ते श्री शंकरांकडे गेले आणि वाटप करून द्या म्हणाले. श्री शंकरांनी तिघांना प्रत्येकी 33 कोटी 33 लाख 33,333 श्लोक वाटून दिले. एक श्लोक शिल्लक राहिला. अनुष्टुप छंदात असलेल्या या श्लोकात 32 अक्षरं होती. आता 30 अक्षरं तिघांमध्ये वाटून दिली. परत 2 अक्षरं शिल्लक राहिली. ती स्वतःकडे ठेवली श्रीशंकरांनी आणि ते ध्यानस्थ झाले. आता देव, दानव, मानव वाट पाहायला लागली की श्रीशंकर ध्यानात गेलेत. चेहऱ्यावरती तर खूप आनंदाचा ठेवा, अगदी काय प्राप्त झाला आहे असा भाव दिसतोय. यांना नेमकी कशाची प्राप्ती झाली बरं, त्यांना काही कळेना. खूप काळ निघून गेला. प्रतीक्षेत थांबलेले देव, दानव, मानव निघून गेले. फक्त काही ऋषी तेवढे थांबले. श्री शंकरांची समाधी उतरेना. शेवटी ऋषी पण निघून गेले. राहिले फक्त एक ऋषी, ते होते बुधकौशिक ऋषी. श्री शंकरांना ध्यानावस्थेत बुधकौशिक ऋषी थांबले आहेत हे दिसलं. तेही ऋषीच ध्यानातच बसलेले होते. श्री शंकरांनी त्यांची जिज्ञासा जाणली आणि ध्यानावस्थेतच हे जाणून घेऊन त्यांच्यावर प्रसन्न होऊन रामनामाचं वैभव त्यांना स्वप्नात जाऊन दिलं. बुधकौशिक ऋषींनी जागं झाल्यावर ते श्री शंकरांनी जसं सांगितलं तसं लिहून काढलं. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. बुधकौशिक ऋषींनी आपल्या हाती श्री रामरक्षा स्तोत्र देऊन आपल्याला खरंच उपकृत केलेलं आहे. हे स्तोत्रही आहे आणि मंत्रही आहे. स्तवन केलं आहे श्रीरामांचं. श्री रामचंद्र म्हणजे आदिपुरुष आणि सीता ही आदिशक्ती. राम हा केवळ पाषाणाच्या मूर्तीत नाही, तर आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. कसा ते समजून घेण्यासाठी हनुमंतांना नजरेसमोर आणायचं. त्यांच्या प्रत्येक श्वासात राम, त्यांच्या हृदयात राम. हनुमान म्हणजे रामरक्षेचा आधारस्तंभ. रामचंद्ररूपी खजिन्याची ती जणू किल्ली आहे. मोठमोठ्या खजिन्यांची दारं उघडण्यासाठी किल्ल्याही तशाच तोलामोलाच्या असतात ना, तसंच महत्त्व इथे श्री हनुमंतांचं आहे. श्रीमत हनुमान कीलकम. श्री हनुमंतांची भक्ती इतकी थोर होती की साक्षात प्रभू रामचंद्रांनी त्यांना आपला बंधू म्हणून गौरव केला आहे त्यांचा. श्री रामचंद्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण स्वतःला हनुमंतांसारखं श्रेष्ठ भक्त म्हणून घडवलं पाहिजे. आता अथध्यानम. श्री रामचंद्रांच्या मूर्तीचं ध्यान करायचं. चित्त एकाग्र करण्यासाठी
नजरेसमोर मूर्ती हवी. मूर्ती दगडाची का सोन्याची, चांदीची हे महत्त्वाचं नाही, त्यामागील तत्त्व महत्त्वाचं आहे. मूर्ती म्हणजे राम नाही, तर त्या पलीकडे ते एक तत्त्व आहे. त्या परमतत्वाचा विचार मूर्तीत शोधायचा. सामान्य माणसाला मन एकाग्र करणं अवघड जातं. मनातले विचार इतस्ततः धावत असतात. त्यांना आवर घालून आपल्या स्वतःच्या अंतरंगात लक्ष केंद्रित करायचं. तरी डोळे, कान आजूबाजूला काय चाललंय याचा वेध घेत असतातच. शरीर मांडी घालून बसले, पण मन अजून स्थिर होत नाही. त्यासाठी आपल्या आराध्याची मूर्ती नजरेसमोर आणायची. डोळे बंद करायचे, कान बंद, सारखी बोलायला धडपडणारी जीभ शांत. असं शरीर आणि मन शांत करून एकाग्र चित्ताने श्रीरामांचं ध्यान करायचं. काय दिसतं बरं तिथे? अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुर्जटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम्. आता आपल्याला रामरक्षा समजून घ्यायची आहे. त्यासाठी श्रीरामांचं ध्यान केलं आहे. रामरक्षा समजून उमजून म्हणण्यासाठी प्रथम स्वतःला सिद्ध करायचे, स्वतःला तयार करायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे? सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे विखुरलं गेलेलं लक्ष गोळा करून आपल्या अंतरंगातल्या रामावर एकाग्र करायचं. हे लक्ष देणं हाच रामरक्षेचा गाभा आहे. कारण स्वतःच्या मनाकडे, शरीराकडे आपण जाणीवपूर्व लक्ष देत नाही. आणि अशा प्रकारे शरीर, मन शांत केल्याशिवाय, स्थिर केल्याशिवाय या स्तोत्र मंत्राचा परिणाम दिसून येणार नाही, अनुभवता येणार नाही. ती अनुभूती घेण्यासाठी स्वतःला सिद्ध करायचे. त्यामुळे आपण रामरक्षेतील शब्दार्थाने, वाच्यार्थाने आणि लक्षार्थाने समजून घेऊ शकू. रामरक्षेमध्ये र या ध्वनीचा खूप वेळा उच्चार आलेला आहे. हा प्रभावी ऊर्जा देणारा बीजमंत्र आहे. राम हा शब्द उच्चारताना रा हा उच्चार नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकतो आणि म हा उच्चार सकारात्मक ऊर्जा आत घेतो. आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकणे आणि संपूर्ण विश्वात भरून राहिलेली सकारात्मक ऊर्जा आत घेणे हा रामरक्षा शुद्ध उच्चारात म्हणण्याचा मोठा फायदा आहे. ध्वनी तरंगांचा मानसिक, शारीरिक ऊर्जेवर कसा परिणाम होतो हे रामरक्षा म्हणताना लक्षात येतं. येथे ध्वनी विज्ञानाला महत्त्व आहे. त्याचबरोबर आर्तता, भक्तिभावही तेवढाच हवा. तो श्रीमद भगवद्गीतेमध्ये अधोरेखित केलेला आहे ना. शारीरिक, मानसिक संतुलन घडवण्यासाठी रामरक्षा पठण करायचं आहे. लहान मुलं काय, तरुण काय किंवा वृद्ध मंडळी काय, प्रत्येकाला ताणतणाव असतातच. अशा परिस्थितीत मनाला अनाठायी कुठे गुंतून पडू न देता एका जागी शांत बसवण्याचं काम रामरक्षा करते. म्हणून त्याला कवच असं म्हटलं आहे. आजारी शरीराला, खचलेल्या मनालाही त्यांनी ऊर्जा मिळते. आज इथे आपण अल्पविराम घेऊया. उद्या पुन्हा भेटू भाग 2मध्ये. धन्यवाद. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु.